नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर ब्रह्मदेव प्रजापती दक्षाकडे गेलेले आहेत आणि दक्षाला म्हणतात, दक्षा आता आपण सृष्टीच्या निर्मितीचं कार्य तर आरंभलंय. तुझी कन्या रती कामदेवाशी विवाहबद्ध करून आपण त्यातलं एक महत्वाचं पाऊल उचललंय. वशिष्ठाला ही अरुंधती नावाची कन्या पत्नी म्हणून मिळालेली आहे. बरं, ती नुसती मिळाली असं नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कालच्या भागामध्ये की एवढा द्राविडी प्राणायाम करायची काय गरज होती. सांगायचं, बाई संध्या वशिष्ठासोबत लग्न कर, सोपं होतं ना. मग उगाच त्या संध्येला सकाम भाव जागा करायचा, तो सकाम भाव जागा केल्याचे तिच्या मनामध्ये विषाद निर्माण करायचा. त्या विषादाला दूर करण्यासाठी म्हणून तिला अनेक वर्ष तपश्चर्या करायला लावायची. ती तपश्चर्या केल्यानंतर ती यज्ञात स्वतःला समर्पित करणार, त्या यज्ञातून कन्या निर्माण होणार आणि मग ती त्या ऋषीची कन्या होणार. मग त्याला तिचं नाव अरुंधती ठेवणार. मग ही अरुंधती वशिष्ठाची बायको होणार. कशा करता हे प्रश्न पडतो ना आपल्याला, कशा करता केलं असेल एवढं सगळं. मंडळी, सृष्टीची निर्मिती करायची असेल आणि ती चांगली चालवायची असेल तर एक साधं गणित आपल्याला माहिती आहे ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो, जमीन कसलीच पाहिजे, तिची पवित्रता असली पाहिजे. सुपीक जमिनीतच चांगलं पीक येतं ना. अगदी साध्या भाषेत जमीन चांगली असेल आणि बियाणं उत्तम असेल तरच पीक जोरदार येतं. त्यामुळे त्या जमिनीची सुपीकता वाढवणं आवश्यक असतं. तसं ज्याच्या हातून या सृष्टीची निर्मिती करायची आहे ती माणसं पवित्र असली पाहिजेत, ज्ञानाने पवित्र असली पाहिजेत. जो सकाम भाव वगैरे मनात येतो ना, ज्या काही दुष्ट भावना, चुकीचे विचार मनात येतात ना, ते जळून गेले पाहिजेत. आणि ते कशात जळून गेले पाहिजेत? ते यज्ञात जळून गेले पाहिजेत. चमत्कार नसतो हा, ते यज्ञात जळून गेले पाहिजेत. दुष्ट विचारांना यज्ञात जाळलं पाहिजे. यज्ञातच का जाळलं पाहिजे? कुठेही आग लावून जाळता येऊ शकतं की, यज्ञातच का जाळलं पाहिजे? कारण यज्ञ करतानाची भावना पवित्र असते. तो अग्नी प्रज्वलित करतानाची भावना पवित्र असते. आग लावणे आणि यज्ञ कुंड पेटविणे यात फरक आहे ना. दोन्हीकडेही विस्तव आहे, दोन्हीकडेही अग्नी आहे. पण एक लावलेली आग राख करते, राख झालेली असते. तर एका आगीतून पडलेली राख हा अंगारा होते ना, कारण त्या अंगाऱ्यामागची भावना चांगली असते. सदहेतूनी केलेलं कृत्य हे कधीही चांगलं असतं. आणि अशा सदहेतूनी पेटलेल्या अग्नीत सकाम भाव जाळले पाहिजेत. म्हणून हा प्रपंच. आता वशिष्ठांची व्यवस्था झाली आहे. रती कामदेव जन्माला आलेले आहेत. भगवान शिवानी रुद्रावतार धारण केलेला आहे. आता रुद्रावतार धारण केल्यानंतर एकदा शिव जीव म्हणून आले की मग त्यांचा विवाह करणं आवश्यक आहे. आणि कोणात हिंमत आहे हो शिवाची पत्नी होण्याचा? तयारी सगळ्याची असेल, हिंमत कोणात आहे? ते भयंकर तेज, त्याला सामावून घेणं सोपं नाही आहे. मग ती जबाबदारी कोणावरती आहे? ब्रह्मदेव परत दक्षाकडे आलेत. दक्षाला म्हणाले, दक्षा, अरे रुद्रावतार होतोय, मग त्या रुद्राची पत्नी कोण होणार? काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. ब्रह्मदेवाला वाटलं आपल्या आवाक्यातली गोष्ट आहे. दक्षाने सांगितलं आपणही काहीतरी करूया. ते रती आणि कामदेव आहेतच म्हणाले, मग तुम्ही अजून काहीतरी चांगलं करा. रती कामदेव, मग वसंत ऋतूची निर्मिती केली. रती कामदेवांच्या वरती जबाबदारी दिली. त्याच्या जोडीला मलय नील आले. मलय नीलानी, वसंतांनी, रती कामदेवांनी मिळून भगवान शिवाच्या मनामध्ये कामभावना जागी होईल आणि ते आपली पत्नी निवडतील का याची व्यवस्था केली. पण अंगावर भस्म लावलेला तो शिव कुठे कुणाच्या मोहात बळी पडतोय? या असल्या तोकड्या प्रयत्नाला शिव बळी पडणार आहे? काहीही उपयोग झाला नाही, काहीही ब्रह्मदेवाच्या या प्रयत्नांचा. मग आता काय करायचं? ब्रह्मदेवाला वाटलं की आता नुसतं आपल्यावर नाही भागणार, आपल्या प्रयत्नांनी काम नाही भागणार आहे.
रुद्राला तर पत्नी दिलीच पाहिजे, ती निवडलीच पाहिजे. मग ब्रह्मदेवानी भगवान विष्णूचं स्मरण केलं. भगवान विष्णू समोर आले, म्हणाले, बोला ब्रह्मदेवा, काय अडचण आहे, काय करायचं आहे? ते म्हणाले, अहो माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढं सगळं रती, कामदेव, वसंत, मलय, नील यांच्या सगळ्या प्रयत्नांनी शिवाच्या मनामध्ये कामभावना जागी व्हावी, त्यांनी आपली पत्नी निवडावी आणि रुद्रासाठी एका पत्नीची निवड करावी, याचा विचार केला, पण काही जमलं नाही. मग काय करावं तुम्ही सांगा. तुमच्याकडे काही उपाय असेल तर. माझी तर बुद्धी चालत नाहीये, तुमच्याकडे काही उपाय आहे का? ते म्हणाले, उपाय माझ्याकडे उपाय माहीत असलेली एकमेव गोष्ट या जगात आहे, शक्ती, शिवस्वरूपिणी शक्ती, आदिमाया, आदिशक्ती, जगदंबा. त्याच फक्त शिवाची पत्नी होऊ शकतात, रुद्राची पत्नी म्हणून अवतार घेऊ शकतात. याचं उत्तर माझ्याकडे नाही, त्यांच्याकडे आहे. मग त्याचं उत्तर हवं असेल तर तुम्हाला तिथे जावं लागेल, त्यांची तपश्चर्या करावी लागेल. मग ती कोण करायची? ते म्हणजे दक्षाने करायची. दक्षाचाच फायदा याच्यामध्ये होईल. तुम्ही जा, दक्षाला सांगा की जगदंबेची, आदिमाया, आदिशक्तीची तपश्चर्या करावी लागेल. दक्षाने ठरवलं, ठीक आहे, मी तपश्चर्या करायला तयार आहे. दक्ष प्रजापती आपल्या सगळ्या लवाजम्याला सोडून आदिमाया, आदिशक्ती, जगदंबेची तपश्चर्या करू लागलाय. अनेक काळ लोटला आहे, मोठा काळ लोटलाय. अनन्य भावाने जगदंबेचं स्मरण करून तो जगदंबेची तपश्चर्या करतोय. प्रजापतीच्या या तपश्चर्येने आदिमाया, आदिशक्ती प्रसन्न झाली आहे. आणि प्रसन्न झालेल्या आदिमायेने दर्शन दिलंय प्रजापती दक्षाला. आता दक्षाचा वशिला थोडा छोटा होता का? प्रत्यक्ष शिवाच्या डाव्या उजव्या अंगातून तयार झालेली मंडळी त्याला सांगत होती की तू तपश्चर्या कर. आणि मधल्या भागातून तयार झालेल्या रुद्राच्या विवाहाचा प्रश्न आहे. त्यामुळं आदिमाया, आदिशक्ती प्रसन्न झाली आहे आणि दक्षाने हात जोडून देवीची प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. प्रसीद भगवत्याद्ये प्रसीद शिवरूपिणी, प्रसीद भक्तवरदे जगन्माये नमोस्तुते. या प्रार्थनेने जगन्माया अधिकच प्रसन्न झाली आहे. हे भगवती, तू शिवरूपिणी आहेस, तू माझ्यावर प्रसन्न हो. हे भक्तवरदायिनी, तू माझ्यावर प्रसन्न हो, आशीर्वाद दे. जगन्माते, तुला माझा नमस्कार असो. जगदंबा आदिशक्ती दक्षाला म्हणते, दक्षा, तुझ्या तपश्चर्येने, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे आणि याच प्रसन्नतेतून मला तुला इच्छित वर द्यायचा आहे. काय हवंय ते माग. दक्ष म्हणतोय, माते, तू काहीतरी म्हणतेस, देते म्हणतेस, तर आता सांगतो. झालंय असं की शिवानी रुद्रावतार धारण केलेला आहे आणि या रुद्रावताराला पत्नी देणं आवश्यक आहे. शिवाची पत्नी होण्याची क्षमता कोणामध्ये आहे? ती कोणातच नाही. माझी विनंती अशी आहे की आपण स्वतः अवतीर्ण व्हावं आणि या रुद्राची पत्नी बनावं, अशी माझी अपेक्षा आहे. आपण ते कार्य कराल आणि या सृष्टीच्या कल्याणाचा विचार कराल, या सृष्टीला आशीर्वाद द्याल, अशी खात्री मला आहे. माते, आपण रुद्राची पत्नी म्हणून अवतार घ्यावा. आदिमाया, आदिशक्ती मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने प्रजापती दक्षाला म्हणते आहे, दक्षा, तुझ्या या शब्दाचा मान मी ठेवते, तुला आशीर्वाद देते आणि तुला एक आनंदाची वार्ता पण सांगते. मी तुझीच कन्या म्हणून तुझ्या पत्नीच्या गर्भातून जन्माला येईल. आंधळा मागतो एक, देव देतो दोन. रुद्राचा अवतार असलेल्या महादेवाची पत्नी बनून आदिमाया, आदिशक्ती जगदंबेनं यावं
अशी रुद्राची माफ करा दक्षाची इच्छा आहे आणि थेट आदिमाया त्याचीच पुत्री बनून येण्याची अपेक्षा करते आहे, आशीर्वाद देते आहे. नाही दक्षा, मी तुझी पुत्री बनून येईल आणि रुद्राचा पती म्हणून स्वीकार करेल एवढं नक्की आहे, पण माझी एक अट आहे. म्हणजे काय देवी? ज्या दिवशी तुझ्या मनात माझ्याविषयीची भक्ती अथवा आदर कमी झाला अथवा माझा अनादर होईल अशी कोणती कृती तू करणार असशील, त्या दिवशी मी अन्य देह धारण करेल अथवा तुझ्या मुलीचा देह सोडून निघून जाईल. त्यामुळं तुला काळजी ही घ्यायला हवी की माझ्याविषयीचा आदर अथवा भक्ती तुझ्या मनातून यत्किंचितही कमी होणार नाही आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी गेले असं समज. दक्षाणी अत्यंत अनन्य भावाने देवीला वंदन करून पुत्री होण्याची विनंती केली आहे आणि आदिमाया आदिशक्ती जगदंबा सुद्धा दक्षाची पुत्री बनून जन्माला येऊन रुद्राची पत्नी होण्याचं कबूल करते आहे. या दक्षाच्या पोटी जन्माला आलेल्या उमेचे पती म्हणून महादेवानी तिचा स्वीकार करावा हे होणार आहे. त्यासाठी उमेला सुद्धा मोठी तपश्चर्या करावी लागणार आहे. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू हे सगळे जाऊन महादेवाची विनंती करतायत की देवा, आपण रुद्राच्या रूपामध्ये उमेचा पत्नी म्हणून स्वीकार करावा, त्याच आपल्यासाठी योग्य आहे. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंना सुद्धा महादेव वचन देतात की मी उमेचा, जगदंबेचा पत्नी म्हणून स्वीकार करायला तयार आहे. उमा खूप मोठी तपश्चर्या करते आणि या तपश्चर्येच्या नंतर प्रत्यक्ष भगवान शिव तिच्या समोर प्रकट होत आहे आणि म्हणतायत, माग उमे माग, काय हवंय ते माग. उमा लज्जित आहे. जगदंबेचा अवतार असेल तरीही लज्जित आहे, कारण दक्षाच्या पोटी जन्माला आल्यामुळे स्वाभाविकतः मनुष्याचे जे भाव असायला हवेत ते उमेच्या मनामध्ये आहेत. लज्जित झालेली उमा लाजेने चूर होऊन भगवान शंकराला, मला तुम्ही आवडतात, माझ्यासोबत विवाह करा आणि तोच वर द्या असं म्हणू सुद्धा शकत नाहीये. गोरी मोरी झालेली उमा अगदीच महादेवाच्याकडं लज्जेच्या अधीन होऊन ती गप्प आहे. पुन्हा महादेव विचारतायत, सांग उमे काय हवंय, तुला इच्छित असलेले सगळे वरदान द्यायला तयार आहेत. पण उमा आपल्या मनातली गोष्ट महादेवाला सांगताना आडपडद्यानी सांगते, सहज नाही हा, आडपडद्यानी सांगते. देवा, मला असा वर द्या की जो कधीच टळू शकणार नाही, जो कधीच खोटा होणार नाही, जो कायम राहील. काय असेल हा कायम राहणारा वर? नंतर महादेवाच्या कथांच्या मध्ये जो त्यानंतरची लगेच कथा सांगितली गेलेली आहे, म्हणजे ही कथा सांगताना त्यानंतर जी कथा येते आणि त्या कथेला जोडून जे विषय येतात त्याला उत्तर हा वर आहे बर का. ते म्हणते, असा वर द्या जो कधीच टळू शकणार नाही आहे, म्हणजे जो कधीच खोटा ठरणार नाही, जो कधीच चुकीचा होणार नाही, ज्या वरदानाचं कायम, जे वरदान कायम उमेसोबत असेल, असं वरदान कोणतं? महादेव मंदच स्मित करून म्हणतात, हो देवी, मी असंच वरदान देतोय, तू माझी भार्या होशील. मी कालच्या भागामध्ये सांगितलं होतं की महादेव उमेला असं म्हणाले की जर तू माझ्यावर शंका व्यक्त करशील तर मी तुझ्या सोबतच्या संबंधांना तोडून जाईल, विवाह संपेल. आता महादेवाने वरदान देताना तर सांगितलंय की कधीच न टळणारं वरदान, म्हणजे माझी भार्या होण्याचं वरदान देतोय. म्हणजे रुद्राणी उमेला दिलेलं वरदान हे न टळणारं होतं. उमेला पुन्हा पुन्हा रूप घेऊन, पुन्हा पुन्हा अवतार घेऊन यावं लागणार होतं आणि ती पुन्हा पुन्हा महादेवाचीच पत्नी होणार होती.
हे लक्षात घ्या. आणि पुढे महादेवानी संबंध तोडण्याचा प्रकार सुद्धा येतोय. पुढे दक्षाचा रोष येतोय. त्या रोषाच्या नंतर महादेवांचा दक्षावरचा संताप आहे, सगळंच आहे. पण हे कसं जोडलं जातंय ते बघा. म्हणजे आता असं कसं म्हणाले महादेव की तू माझ्यावर शंका घेतली की संपलं. या एवढ्या एका भागापुरतं थांबू नका, एवढ्या एका कथेपुरतं थांबू नका, असं महादेव म्हणालेच कसं. जरा पुढच्याही कथा नीट ऐकाव्यात, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला होत जाईल. आणि मीही ते जाणीवपूर्वक मागच्या संदर्भांना घेऊन बोलणारच आहे, सांगणारच आहे. त्यामुळं त्या विषयाला स्पष्टता आपल्याकडं आलीच पाहिजे. महादेवानी असं वरदान दिलंय तेव्हा उमा म्हणते आहे, देवा नुसतंच हो म्हणून भागणार नाहीये, नुसतंच हो म्हणून भागणार नाहीये. हे आत्ता प्रेमविवाह करणाऱ्यांच्यासाठी सांगतोय बरं का, आत्ता प्रेमविवाह करणाऱ्यांच्यासाठी. तू मुझे सुना मैं तुझे सुनाऊं अपनी प्रेम कहाणी असं म्हणायचं आणि पळून जाऊन लग्न करायचं. कोणी मेरा अब्दुल ऐसा नहीं है, मेरा समीर ऐसा नहीं है असं म्हणून निघून जायचं. आणि पुन्हा सुटका होते ती सुटकेसमध्येच, किंवा जीवाला थंडावा मिळतो त्रासाच्या दाहातून तो फ्रीजमध्ये. असं नाही ना, ते प्रेम आहे, सांगितलंय, प्रेमाचं प्रगटीकरण केलेलं आहे, आपला भाव व्यक्त केलाय. महादेवा तुम्ही माझं पती व्हावं, माझ्या मनातली ही इच्छा आहे. आणि हे वरदान कधीही न टळणारं असावं सांगितलंय. महादेवानी या प्रगटीकरणाचं स्वीकृती सुद्धा दिली आहे. प्यार हुआ, इकरार हुआ, दोन्ही झालंय. महादेवानी सांगितलंय की होय तू माझी भार्या होशील, मी तुझा पती व्हायला तयार आहे. पण उमा काय म्हणतीये ते बघा. उमा म्हणतीये, देवा माझा पती होण्यासाठी माझे पिता दक्ष यांना आपण अधिकृत प्रस्ताव घेऊन जावा, त्यांनी कन्यादान करावं आणि मग आपण माझं पाणीग्रहण करावं. अधिकृतता असली पाहिजे, मान्यता असली पाहिजे, स्वीकृती असली पाहिजे. नात्यांना स्वीकृती खूप आवश्यक असते. ती नसेल तर गडबड होते, मग सुटकेसून फ्रीज वाट्याला येतं. त्यामुळं नात्यांना आपल्या माणसांची, स्वकीयांची स्वीकृती असणं आवश्यक आहे. आणि त्याने पाणीग्रहण करण्याचं वचन दिलंय. ते म्हणतात, देवी तू म्हणशील तसंच होईल, तुझ्याशिवाय दुसरं, तुझ्या इच्छेशिवाय दुसरं काहीही होणार नाही. दक्षकन्या सती आपली पत्नी व्हावी यासाठी महादेवानी आपल्या प्रस्ताव घेऊन दक्षाकडे 2 देवांनाच पाठवलंय. माणसं चांगली पाठवायची असतात प्रस्ताव घेऊन, ज्यांचं आपल्याविषयी मत चांगलं आहे आणि त्यांच्याविषयी मत चांगलं आहे अशीच पाठवायची असतात. नुसत्या कुठल्या भुरट्यांना पाठवलं ना तर मग लग्न जुळत नसतं, लग्न तुटत असतं. त्यामुळं भुरट्यांना पाठवायचं नसतं. दक्षाकडे प्रस्ताव गेलाय. दक्षालाही खूप मोठा आनंद वाटलाय. तो म्हणतोय की हो बरं झालं, मी ज्या गोष्टीसाठी ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू मला सांगत होते ती गोष्ट घडते आहे, तेव्हा मी ती करणार आहे. प्रजापती, ब्रह्मदेव सांगतायत, प्रजापती तुझ्या मुलीशी विवाह करण्याचं महादेवानी निश्चित केलेलं आहे. तुझ्या मुलीला तसं वरदान दिलं आहे, तर तिने आराधना केली आहे, तपश्चर्या केली आहे. आणि या तपश्चर्येचं फळ मिळून तुझं काय पुण्य असेल माहीत नाही, पण त्या पुण्याचं फळ तुला मिळतंय आणि प्रत्यक्ष शिव तुझे जावाई होणार आहेत. प्रत्यक्ष शिव, या जगाचा उद्गाता, या जगाचा निर्माता, या जगाचा संहारक, हा आपल्या मुलीचा पती होणार आहे. हे कळल्यावर दक्षाने अत्यंत आनंदाने याला स्वीकृती दिली आहे. आपल्या मुलीला जवळ बोलावून घेतलंय आणि सांगितलंय, बाळा नाव काढलंस तू. बाप म्हणतो ना कल्याण झालं पोरीचं, तसं कल्याण झालं हो पोरीचं. दक्षाच्या कल्याण झालं, नाव काढलंच पोरी तू. प्रत्यक्ष शिवाला जावाई करून घेतलेला आहे. आणि मग सतीसाठी, सतीचा विवाह करण्याचं निश्चित ठरलेलं आहे. मुहूर्त ठरलाय, विवाह करण्याचं ठरलंय, सगळ्या गोष्टींची तयारी सुरू झाली आहे. आणि मग
आपल्या सगळ्या आप्त स्वकीयांना निमंत्रण धाडून सती आणि उमा आणि शिवाच्या विवाहाचं करण्याचं ठरलेलं आहे. आपल्या सगळ्या पाहुण्यांना, नातलगांना, मुलींना, मुलांना सगळ्यांना बोलावून घेतलंय. आणि दक्षाने काय करावं? दक्षाने सांगितलं, ब्रह्मदेवा, आपण प्रस्ताव घेऊन आलात, आपण हे सगळं घडवून आणलं. माझी विनंती आहे की आता आपण ही ब्रह्मगाठ बांधावी. सती आणि शिवाच्या विवाहाची संपूर्ण तयारी आपण करावी. ब्रह्मदेवा, काय विवाह सोहळा असेल हो. आदिमाया आदिशक्ती मानवी रूप घेऊन दक्षाची पुत्री म्हणून जन्माला आली आहे. या सृष्टीचा निर्माता, आद्य उद्गाता, प्रत्यक्ष शिव वर म्हणून येणार आहे. आणि या शिवाच्या अंशातून तयार झालेले ब्रह्मदेव या विवाहाचे मंत्र म्हणणार आहेत. ते ब्राह्मण म्हणून हा विवाह पार पाडणार आहेत. जगातला सगळ्यात मोठा विवाह सोहळा हाच असेल. सगळ्यात मोठा विवाह सोहळा हा असेल. ब्रह्मदेवानीही अत्यंत आनंदाने या सगळ्या गोष्टीला स्वीकार केलाय आणि ब्रह्मदेवानी हा विवाह लावून द्यायचं निश्चित केलेलं आहे. सगळे विवाह पार पडल्यानंतर, म्हणजे शिवपार्वतीचा विवाह पार पडलाय आणि या विवाहाच्या पाणीग्रहणाच्या, कन्यादानाच्या विधीनंतर ब्रह्मदेवाचे महादेवानी आभार मानलेत की आपण हे सगळं केलं. आभार मानायचे असतात. अक्षता फेकून मारायच्या नसतात. विवाह करणाऱ्याला, विवाह लावणाऱ्यांना आभार मानायचे असतात. आभार मानलेत आणि ब्रह्मदेव म्हणतायत, देवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी एक विनंती आहे. ते म्हणाले, काय विनंती आहे? आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज चैत्र शुद्ध त्रयोदशी आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. वार रविवार आहे. शिव आणि सतीच्या उमेच्या विवाहाचा मुहूर्त लक्षात ठेवा. चैत्र शुद्ध त्रयोदशी आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. रविवार आहे. आजच्या दिवशी आपली कोणत्याही ठिकाणी जो तपश्चर्या करेल, जो पूजा करेल, तो आयुष्यभर प्रसन्न राहील, हे वरदान मला द्या. कोणी वंध्य स्त्री असेल तर तिचं वंध्यत्व जाईल. कोणी दुर्भागी असेल तर त्याचं दुर्भाग्य जाईल. कोणी रूपहीन असेल तर त्याला रूप मिळेल. बलहीन असेल तर बल मिळेल. दरिद्री असेल तर धन मिळेल. याच्या दिवशी हे वरदान मला द्या. आणि अजून एक, देवा, या विवाह वेदीवर आपण अंशमात्राने कायम विद्यमान राहावं, सतीसह विद्यमान राहावं, ही माझी प्रार्थना आहे. आणि भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून देवी सतीसह आपल्या घरी, आपल्या धामी म्हणजे कैलासाकडं प्रस्थान केलेलं आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव.